सरकारनं करायचे नसतात, काही गावानं करायचे असतात. सगळ्या गोष्टी सरकारवर काय अवलंबून राहायचं? सरकार आपणच निवडून द्यायचं. मग आपण निवडून द्यायचं तर आपण पैसे घेतो, तेव्हा त्यांची बटणी दाबितो. त्यांनी काला कामं करायची? सी एज्युकेटेड लोक, तरुण मंडळी, पुढारी लोक, पुढारी लोक नीट ऐका. या वर्षाचं सरासरी मतदान किती आहे? आता मागच्या 15 आठवड्यातलं 60%. किती? 60 सरासरी टोटल महाराष्ट्राचं. एवढे वाईट दिवस आलेत, मतदान व्हायला पाहिजे 80-85. एखादं गाव आहे का तिथं 80-85 झालं, नाही तर सरासरीत मतदान किती आहे? 60% मतदानावर सरकार निवडताच येत नाही. कसं काय येईल? 60 मध्ये 30% त्यांचेच आहेत. म्हणजे डेरे त्यांच्या आहे, शाळा त्यांच्या आहे, पतसंस्था त्यांच्या आहे, बचत गट त्यांच्या आहे, बँका त्यांच्या आहे. 30 गेले, राहिली किती? 30. 15 त्यांनी पोषेलच 3 महिने. किती राहिले? 15. 10 चपटीवारी हिंडत येतात. मग 5%च मतदान झालं. आणि मतदान कमी का व्हायला लागलं? तर ह्या समाजाला, या वरच्या मंडळीनं 100-50 घ्यायची सवय लावली महाराज. सगळ्यात मोठा तोटा तो झाला. आज शहाण्या माणसांना पैसा मिळावा याची अपेक्षा तयार झाली. काय मध्ये तुमचं? पाटील लोक पैसे घेतात मतदानाचे. पाटील देशमुख नाही काय पाहत? मी आपण फुगीर मतदार आहे. मी कधी बी पहिल्यांदा मतदान करीत असतो महाराज. सकाळी उठल्याबरोबर 7:30ला जाणार, पहिलं मतदान. पायी जाणार, कोणाच्या गाडीवर जायचं नाही, कोणाला रामराम घालायचं नाही, बटन दाबून यायचं, कोणाच्या गाडीवर यायचं नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाला रामराम घालायचं नाही, कोणाचा चहा सुद्धा प्यायचं नाही, कोणाखाली कांड व्हायचं नाही. 5 वर्ष कोणालाही खासवायला मोकळा. आता तुम्हाला बोलता का म्हणून येत नाही, तुम्ही कांडे होईल मंडळी. अजून 5-10 वर्षाने इतके वाईट दिवस येणार आहे या गोष्टीवर. आत्ता शिकत पैशाची सुरुवात झाली, सरलाट. अजून 2-4 वर्ष, 1-2-3 निवडणुका झाल्या ना महाराज, इतकं समाजाचं चित्र वाईट होईल का प्रचारच करायचा नाही. घरी पैसे नेऊन द्या, बटन दाबून घ्या. इतके वाईट दिवस येतील महाराज. आणि आताही जवळजवळ 80% लोक पैशाची अपेक्षा करतात. आणि मतदान कमी होतं त्याला हे कारण आहे, पैसे मिळाले नाही का तो तिकडं जात. बरं, ज्याच्या का वाटाय दिले तो त्या दिवशी गावातच येत नाही. घोटाळा झालाय. जरा जाणकार तरुण मंडळी ध्यानात ठेवा. राष्ट्र जसं टिकवायचं आहे तशी लोकशाही टिकवायची आहे. आणि लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येक नागरिक जागरूक असावा. आज आपल्याला सीमेवर जसं लढायला युद्ध, सीमेवर कोणीतरी आहे म्हणून राष्ट्र सुरक्षित आहे, तसं तुम्ही लोकशाहीचे घटक आहात. नागरिकांना जागरूक राहिलं पाहिजे. सगळी कामं सरकारनं नाही करायची. गावातली हागणदारी मुक्त सरकारनं नाही करायची, ती गावानं झक मारली पाहिजे. कायची हागणदारी, काच काय, जे झालंय तेच राहिले. कुठं काय झालंय? गावात घुसलं, बाई उभीच तांब्या घेऊ, गाडी आली का उठली बाई. ग्रामपंचायत आपले सरसे स्वागत करीत आहे. गाडी गेली का बसली बाई, आपला प्रवास सुखाचा. संपली माणसं महाराज. माणसं स्वार्थी झाली. एक सगळ्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायक वादकोणी जन्मंडपवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्याबरी 5-6 गोष्टी मंदिराकडे, मारुतरायाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2 हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवाला सांगा, देवा, हे देवा, आम्ही 21 वर्ष सप्ताह केलाय देवा. काय? देवा, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळी आईची तहान बघू दे. शेतीत मोती पिकू दे. आणि झोपडीत हसू येऊ दे. झोपडीत हसू येऊ दे. त्यासाठी मागणी पर अभंग. देवाकडे मागायचंय पण काही मागायचं नाही. मुद्द्याला सुरुवात. सरळ बसे बऱ्या. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला. महिला मंडळ, तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली. आणि देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोला आता.
बोल भक्तीनबाई बोल. आता मी नाही बोलत बरं का तुमच्याशी, देवी बोलते आता. आणि ऐका आता महिला मंडळ सगळ्या, बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोला महिला मंडळ पटकन. तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं? पटकन बोला, मी नेऊन घालणार. कुठं जायचं? ए बरे, कुठं जायचं? आजारी तुला? अरे सांगा ना कुठं जायचं? स्वर्गाला जायचं? अरे जायचं का? स्वर्गाला जायचं ना? मग ऐका पुरी सगळ्या महिला मंडळ, बाकीचे 3 प्रश्न यांना विचारणार आहे. पहिला तुम्हाला आहे, तुम्हाला स्वर्गाला जायचं का? अरे स्वर्ग